महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या ही जी आपली सिरीज चालू आहे, तर त्यातली आजची जी भाजी आहे ती आहे चाकवत. चाकवताचं फतफतं केलं जातं बऱ्याचदा. बऱ्याच लोकांना आवडीची आणि बऱ्याच लोकांना नावडीची अशी ही मिश्र भाजी आहे. पण औषधी गुणधर्माने म्हटलं तर ही खूप छान पथ्यकर अशी भाजी आहे. मेन म्हणजे ही थंड गुणाची आहे. शीतल असल्यामुळे ज्या लोकांना दाह होत असेल, उष्णतेचा त्रास असेल, अशा लोकांनी आवर्जून चाकवताची भाजी खाल्ली पाहिजे. त्याचबरोबर एक्सटर्नली सुद्धा जर का भाजल्याची जखम झाली असेल, तर त्यावरती चाकवताचा रस जो आहे तो लावल्यानंतर तिथला दाह कमी येण्यासाठी, तिची आग होत असते ती शांत होण्यासाठी खूप छान उपयोग होतो. त्यामुळे अशा प्रकारे दोन्ही आतून बाहेरून दोन्ही प्रकारे चाकवताचा दाह शांतीसाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्यानंतर पुढचा जो चाकवताचा उपयोग सांगितलेला आहे तो म्हणजेच ज्या लोकांना कडधान्य पचत नाहीत ना, ज्यांना पचनासंबंधी त्रास असतो, तर अशा लोकांनी आवर्जून कडधान्य खायचे असतील त्यावेळेला त्यासोबत चाकवताची भाजी करावी किंवा जे चाकवताचं फतफतं करतात तर त्यामध्ये ॲडिशनली आपण इतर जशा डाळी किंवा टाकतो तर तशा प्रकारे कडधान्य चाकवता सोबत शिजवून जर का खाल्लीत तर त्यांना ती आरामात पचू शकतील आणि त्रासही होणार नाही. त्याचबरोबर ज्या लोकांना कुठल्याही कारणाने जर का अपचन झालं असेल आणि मग पोटातून मुरडा येत असेल म्हणजे पोटामध्ये कळ येत असेल, तर अशा वेळेला ही जी चाकवताची भाजी आहे ना, ही भाजी दही आणि डाळिंब हे जर एकत्र करून खाल्लं, तर हा जो मुरडा येतो हा शांत होतो. तर अशा प्रकारे ही पथ्यकर अशी भाजी आहे. त्यामुळे जे लोकांना आवडत नाही त्यांनी सुद्धा आवर्जून एकदा तरी ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे. व्हिडिओतली माहिती आहे ती नवीन वाटली असेल, उपयुक्त वाटली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.